महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये पैलवान शिवराज राक्षे यानं पंचांना वर एक प्रकारे हल्ला केला। या सगळ्या प्रकारावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी वस्ताद संजयजी भोकरे आहेत। एकतर तुम्ही कुस्ती पाहिली असेल, कुस्ती झाली का नाही यापासून वाद सुरू झाला, तो शिवराज राक्षेनं पंचांना लात मारली, इथपर्यंत हा वाद गेला। काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकारावर? मुळात पहिल्यांदा मी सांगू का, आता ह्या विषयावर पडदा पडला पाहिजे। याच्यावर खरा कोण आणि खोटा कोण हे पहिला जनतेला कळलं पाहिजे, कुस्ती शौकीनांना हे कळलं पाहिजे। आता पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाला की नाही झाला, का राक्षेवर अन्याय झाला, हे आता सगळ्या जनतेला बघायचं असेल तर अंबाबाई तालीम संस्था सदैव तयार आहे। यांची कुस्ती पुन्हा व्हायला पाहिजे आणि ती निकालीच व्हायला पाहिजे। पृथ्वीराज मोहोळने ही जी कुस्ती मारली, ढाक मारली, हे दिसतंय सरळ सरळ। मग मैदानी कुस्त्या कशा असतात, लाल मातीतल्या, ह्या निकालीच असतात आणि हे पॉइंटवर हे कायम सगळीकडे बघा हे वाद होतातच। त्यामुळे ह्या ही निकाली कुस्ती झाली। आता राक्षे तयार आहे, राक्षे तयार होईल। माझा फोनही झाला त्यांच्याशी, पण जरा थांबूया म्हणजे काय, हे वाद चालले। आता त्याच्यावर ऍक्शन झाली आहे, पंचावर हल्ला केला वगैरे वगैरे असं। पण आता महत्वाचा मुद्दा आहे, मी आव्हान करतोय संपूर्ण महाराष्ट्रातले कुस्ती शौकीन यांना बघायचं आहे खरा महाराष्ट्र केसरी कोण आहे या दोघातला। आता वाद आहे ना, मुरली मोहोळनी पहिला कुस्ती संघ हा तयार केला बघा। त्यावेळेला पहिली कुस्ती झाली ती आठवतंय का, सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड, हाही वादाचा मुद्दा गाजला होता त्यावेळेला ही अंबाबाई तालीम संस्था पुढे आली ती कुस्ती करायला। दोघांची सिकंदर शेख तयार होता, परंतु महेंद्र गायकवाड तयार झाला नाही त्यावेळेला। आजही मी आवाहन करतोय, आम्ही तयार आहे, अंबाबाई तालीम संस्था। राक्षे तुम्ही तयार व्हा, मोहोळ तुम्ही तयार व्हा, दोघांची निकाली कुस्ती होईल। महाराष्ट्रातला कुस्ती शौकीनही समाधानी होईल। हा पहिला मुद्दा। आता दुसरा मुद्दा फार महत्वाचा आहे। ह्या कुस्ती क्षेत्रात राजकारण्यांनी राजकारण आणलं, ह्याच्यात राजकारण घुसवलंय, हे व्हायला नाही पाहिजे होतं। कुस्तीगीर परिषद एकच होती ना आधी, शरद पवार अध्यक्ष होते, ह्याच्यात राजकारण नको आणायला। कुस्ती क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात ही परंपरा अंबाबाई तालीम संस्थेची आमची बघा आतापर्यंतची क्रीडा संस्था आहे। तर आम्ही आव्हान हेच करत आलोय, पत्रकारितेच्या क्षेत्रातून सुद्धा हेच आव्हान करतोय आपण की राजकारण नको, आणि ह्याच्यात सरळ सरळ राजकारण दिसते। आज कुस्ती संघ दुसरा तयार झालाय, 3 वर्ष झाली। हा मोहोळ म्हणजे तिसरा महाराष्ट्र केसरी झाला, आधीचा राक्षे झाला, बरोबर। तर हे जे कुस्ती संघाचा महाराष्ट्र केसरी आहे आणि कुस्तीगीर परिषदेचा महाराष्ट्र केसरी आहे, त्या महाराष्ट्र केसरी या पदाची गरिमाच तुम्ही संपुष्टात आणा लागलाय राजकारण करून। शरद पवारांना संपवायचं म्हणून ह्या कुस्तीगीर संघ हा नवीन तयार झाला आणि 60 वर्षाची परंपरा तुम्ही मोडकळीस आणली। हे राजकारण आणून एवढे काबाड कष्ट करतात, आई वडील आणि मुलाला पैलवान म्हणून त्याला बघायचं असतं, त्याला घडवतात, कष्ट करतात, जमिनी विकतात, आणि हे पण एवढी मेहनत घेतात हे पैलवान बघा ठिकठिकाणी तुम्ही जाऊन सगळीकडे महाराष्ट्रामध्ये। आणि हे अशा ह्या राजकारणातनं हे कुठं तर मग आता ह्याच्यात पंच पण, ह्या कुस्तीगीर संघाचे पंच वेगळे, कुस्तीगीर परिषदेचे पंच वेगळे, हा पंच त्या पंचावर डाव काढणार, तो पंच त्याच्या पैलवानावर डाव काढणार, काय चाललंय हे राजकारण? हे कुस्ती क्षेत्रातलं राजकारण हे थांबण्यासाठी दोन्ही संघ बरखास्त करा, ही माझी मागणी आहे। कुस्तीगीर संघ आणि कुस्तीगीर परिषद, आणि तिथं प्रशासक नेमा, आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी किंवा कोण असं, आता विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी अभ्यास आहे, चांगला पैलवान आहे तो, असं दोन्ही ह्या भानगडीत नव्हता त्यावेळेला। कुस्तीगीर परिषदेकडनं सलग 3 वेळेला तो महाराष्ट्र केसरी झाला, आज पोलीस दलामध्ये। असा प्रशासक नेमा ना तुम्ही तिथं, आणि प्रशासक नेमा इथं शिस्त लागस तोपर्यंत, आणि एकच संघ परत तयार झाला पाहिजे। त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि क्रीडा क्षेत्रातलं हे राजकारण मोडकळीस आणलं। सलग 3 वेळेला तो महाराष्ट्र केसरी झाला, आज पोलीस दलामध्ये। असा प्रशासक नेमा ना तुम्ही तिथं, आणि प्रशासक नेमा इथं शिस्त लागस तोपर्यंत, आणि एकच संघ परत तयार झाला पाहिजे। त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी, आणि क्रीडा क्षेत्रातलं हे राजकारण मोडकळीस आणलं पाहिजे, पहिला मुद्दा आता। तर त्याच्यामध्ये सगळ्यात आता मी पहिल्यांदा सांगितलं तरी ही कुस्ती आपण घेऊन पहिला हा वाद मिटवूया। राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ ही कुस्ती अंबाबाई तालीम संस्थेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये आम्ही घेत आहोत।
आणि ह्याच्यावर पडदा पाडायचा. आता त्याच्यावर कारवाई केली आहे, राक्षेंनी ते पंचावर हल्ला करायला नको होता, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पंचावर कुठं हल्ला करणं हे चुकीचंच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं करायला पाहिजे होतं. खऱ्या नियमाप्रमाणे जर का राक्षेंना जायचं होतं तर त्यांनी मैदानातनं बाहेर जायला पहिला नाही पाहिजे. त्यांनी त्या ठिकाणीच हात वर करून मला हा निकाल मान्य नाही, मी इथनं हलणार नाही, ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. हा असाच नियम आहे. 4 पंच असतात त्याच्यामध्ये, एक मॅटवरचा असतो पंच, बाहेर 2 असतात, एक फिरता असतो. अशा वेळेला पंचांचा निर्णय होत असेल तर ह्यांच्या कोचनी जाऊन नंतर तिथं तक्रारी केल्या पाहिजेत आणि त्यांनी ते फुटेज मागून घ्यायला पाहिजे होतं, मागणी करायला पाहिजे होती त्यांनी. आणि ते न्यायबुद्ध झालं. ते नंतर अंगावरच जायचं, बाहेर जायचं, हे नियमाच्या बाहेर. पण रिव्ह्यू मागितला गेला असं रिव्ह्यू मागितला गेला तरी त्या पंचांनी पार्सलिटी केली असे आरोप आहेत ना. परंतु हे ना मैदान सोडायला नाही पाहिजे होतं ना, पैलवानांनी तिथं थांबायला पाहिजे होतं. तोच बाहेर गेला आणि लाथा घालतोय असं नाही आहे, हे नियमात बसत नाहीये. आणि कुस्ती तशी बघितली तर त्याचे दोन्ही खांदे टेकलेले नाहीत हे दिसतंय. म्हणजे कुस्तीत तो पडलाय, त्याने ढाक लावली आहे, हेही मान्य करायला पाहिजे. म्हणून तर मी म्हणतो यांची कुस्ती परत घ्यायला पाहिजे आपण आणि लोकांना दाखवून दिलं पाहिजे खरा ह्याच्यातला कोण महाराष्ट्र, आणि ह्याच्यात जो जिंकेल तोच महाराष्ट्र केसरी. तशीच गदा आपण देऊन हा विषयावर पडदा पाडूया असं माझं वैयक्तिक मत आहे. परंतु आत्ताचं हे जे घडलेलं आहे हे फार ताणत न बसता कुस्ती म्हणजे कुस्ती क्षेत्रात अशी भांडणच होतात का? मग उद्या नवीन पिढी या कुस्ती क्षेत्रात येऊ दे का नको? काय ह्यांचं एवढं ह्यांनी राबायचं, कष्ट करायचे आणि राजकारणात नाही ह्यांना महाराष्ट्र केसरी पदच मिळणार नाही, कुठं भागच राष्ट्रीय खेळाडू म्हणून मिळणार नाही, असे हे संदेश जातात. हे अतिशय चुकीचं आहे, हे असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून अंबाबाई तालीम संस्था पुढे येऊन ही कुस्ती सांगलीमध्ये पुढच्या महिन्यात आम्ही घेतोय दोघांची, मोहोळ विरुद्ध राक्षे असे कुस्तीचं मैदान घेतोय आणि ह्याच्यातलं राजकारण संपुष्टात आणायचं. हा झाला एक मुद्दा. आता या सगळ्या प्रकारानंतर काही बाजू या राक्षेच्या घेतल्या जात आहेत, काही बाजू कुस्ती बाजूच्या की अशा पद्धतीचं वर्तन चुकीचं आहे. काही पैलवानांनी त्यामध्ये खास करून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी भूमिका घेतली की ही माझ्या बाबतीत देखील असा प्रकार झाला होता, अशा पद्धतीने पंचांनी वागणं चूक आहे. 15-20 वर्ष पैलवान कष्ट करतात अशा पद्धतीची कुस्ती खेळण्यासाठी. तर याकडे कसं बघता? ही संतत प्रतिक्रिया पैलवानांची काय येते? ह्याच्यासाठीच हे मुख्य आहे हो. 2-2 संघ झालेत. आता आमच्या संघाचे हे पंच आहेत, कुस्तीगीर परिषदेचे हे पंच आहेत. आता सावळा गोंधळ झालेला आहे आणि मग कुस्तीगीर संघाची एक वेगळी घटना, म्हणजे त्यांची एक वेगळी घटना, परिषदेची एक वेगळी घटना, त्यांचे नियम वेगळे. आता हे चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर होतं, त्यांचे काही नियम आहेत आणि ह्यांचे काही नियम आहेत. आणि त्याच्यामध्ये मुरली अण्णा मोहोळींनी घेतली होती कुस्ती मैदान, चांगले घेतले त्यांनी, संघ काढले पहिल्यांदा 3 वर्षापूर्वी. परंतु आता त्यांचे नियम, आता ह्या म्हणजे पैलवानांनी अभ्यास करत बसायचं का मैदानात कुस्त्या करायच्या? त्यांचे नियम काय आहेत कुणालाच माहित नाही. आता हे पंचांना सुद्धा अजून बऱ्याचपैकी नियम माहित नसते. आज मॅटवरच्या कुस्तीचे नियम खूप बदललेले आहेत, त्याचा पण अभ्यास करावा लागतो. आणि पंच बाहेर बसून असतात, एक आत असतो. हे 4 पंच जे असतात ना त्याच्यामध्ये एकमत असावं लागतं. त्याच्यामध्ये आजच्या या कुस्तीमध्ये राक्षेंनी पडल्यानंतर थोडी तरी हालचाल नंतर करताना दिसत नाही आहेत. ते फुटेज बघितल्यानंतर त्यांनी पण थोडं हालचाल करायला पाहिजे होती आणि तिथनं हालायला नाही पाहिजे होतं. मला निकाल मान्य नाही म्हणून तिथं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. कुठं म्हटलंय त्यांना पैलवानला कळायला दिसत नाही काही, आणि ते बाहेर जाऊन डायरेक्ट पंचावर हल्ला करणं हेही चुकीचं आहे ना. त्याच्यामध्ये त्यांचे नियम काय आहेत कुणालाच माहित नाही. आता हे पंचांना सुद्धा अजून बऱ्याचपैकी नियम माहित नसते. आज मॅटवरच्या कुस्तीचे नियम खूप बदललेले आहेत, त्याचा पण अभ्यास करावा लागतो. आणि पंच बाहेर बसून असतात, एक आत असतो. हे 4 पंच जे असतात ना त्याच्यामध्ये एकमत असावं लागतं. त्याच्यामध्ये आजच्या या कुस्तीमध्ये राक्षेंनी पडल्यानंतर थोडी तरी हालचाल नंतर करताना दिसत नाही आहेत. ते फुटेज बघितल्यानंतर त्यांनी पण थोडं हालचाल करायला पाहिजे होती आणि तिथनं हालायला नाही पाहिजे होतं. मला निकाल मान्य नाही म्हणून तिथं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं. कुठं म्हटलंय त्यांना पैलवानला कळायला दिसत नाही काही, आणि ते बाहेर जाऊन डायरेक्ट पंचावर हल्ला करणं हेही चुकीचं आहे ना. त्याच्यामध्ये हे व्हायला नाही पाहिजे. कुस्ती झाली नाही ना तर त्याचं फुटेज बाहेर आलं असतं, रिव्ह्यू घेतला असता आणि नंतर मात्र दूध का दूध पाणी का पाणी झालंही असतं. परंतु ती वेळ निघून गेली ना. त्याच्यासाठी आता हे परत मैदान होणं गरजेचं आहे आणि दोघांची निकाली कुस्ती झाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र बघेल अंबाबाई तालीम संस्थेचं मैदान, आणि दोघात कोण जिंकेल तोच महाराष्ट्र केसरी. हे सगळं रद्द बातल करून टाका अशी माझी मागणी आहे. आणि दोन्ही संघ बरखास्त करा आणि प्रशासक नेमा. तर हे होते वस्ताद संजय भोकरे यांनी स्पष्टपणे 2-3 भूमिका मांडल्यात. एकतर ज्या पद्धतीनं कुस्ती संघाचे संघ वाढले गेलेत
त्यामुळं त्यांचे परस्पर जे काही या ठिकाणी नियम आहेत आणि या नियमाचा फटका अशा पद्धतीने या कुस्त्यामध्ये बसतोय आणि त्याचा थेट पैलवानांना फटका बसतोय. आणि एक ह्याच्यात महत्वाचं आहे, खरा महाराष्ट्र केसरी कोणाचा? कुस्तीगीर परिषदेचा का कुस्ती महासंघाचा, हे नवीन झालेल्या कुस्ती संघाचा, कुस्तीगीर संघाचा? ही संभ्रमावस्था पैलवानांच्यात आहे. हे जर का शासनानं, महाराष्ट्र शासनानं कुस्तीगीर परिषदेच्या सगळ्या लोकांनी एकत्र बसून, ज्येष्ठ पैलवानांनी एकत्र बसून ह्याच्यात काहीतरी मार्ग काढला पाहिजे. नसेल तर प्रशासक येऊन काही वर्ष प्रशासक ठेवा आणि तुम्ही ह्याच्यात एक मत करा आणि एकच कुस्तीगीर संघ, हे दोन्ही बरखास्त करा आणि एकच नव्यानं संघ महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं पुढाकार घ्यावा आणि परत पूर्वीची परंपरा जतन करावी आणि संभ्रमावस्था पैलवानांच्यातली दूर करावी, ही मी मागणी करतो. तर ही महत्वाची भूमिका मांडली जाते या निमित्तानं. ज्या पद्धतीनं वादाची किनारी या कुस्तीला लागली त्या निमित्तानं हे एकतर संघ रद्द करावेत आणि दुसरी भूमिका, या दोन पैलवानांची कुस्ती सांगलीमधील अंबाबाई तालीम संस्था घ्यायला तयार आहे अशा पद्धतीचं देखील आवाहन वस्ताद संजय भोकरे यांनी केलंय. त्यामुळं या एकूण सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवरती आता तरी सरकार या सातत्यानं जे कुस्त्यामधील अंतिम सामन्यावेळी जे सातत्यानं वाद होत आहेत त्यावरती काही तोडगा काढतं आणि एकच कुस्ती संघ नेमण्याची आणि काही ठोस नियम असावेत या पद्धतीची जी मागणी कुस्ती क्षेत्रातून होते त्याबाबत सरकार काही विचार करतं का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरापर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.